बियाणे न उगवल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कृषी केंद्र चालक समाधान पत्र लिहून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीनं समोर आणलेला होता। आणि यानंतर आता सामच्या बातमीची दखल घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी SIT गठीत केलेली आहे। बोगस बियाणा प्रकरणी अकोल्यामध्ये 13 कंपन्यांवर गुन्हे दाखल असून या गंभीर प्रकरणाची SIT कडून कसून चौकशी होणार आहे। बोगस बियाण्याचे प्रमाण इथे वाढलेलं आहे। त्या अनुषंगाने 12 गुन्हे दाखल आहे 9 पोलीस स्टेशनमध्ये। या गुन्ह्याच्या सखोल चौकशी आणि तपासासाठी आणि कोऑर्डिनेशनसाठी आम्ही एक SITची गठन केलेलं आहे आणि याचा मूल उद्देश आहे की पूर्ण बोगस बियाण्याच्या प्रकरणामध्ये एंड पर्यंत इन्व्हेस्टिगेशन झाला पाहिजे। कोणते कोणते कंपनी याच्यामध्ये सामील आहे, कोणी याच्यामध्ये आमिष काय दाखवला आणि याच्यामध्ये खरोखर कोणाची जबाबदारी होती, हे पूर्ण उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी SITचं गठन केलेलं आहे।